तेव्हा सगळीकडे आपल्या विवाहाच्या वार्तेने आनंद साजरा होत असताना आपल्याला मात्र पुन्हा एकदा युद्धासाठी सज्ज व्हावे लागणार. भक्तांसाठी पुन्हा एकदा आपल्याला धावून जावे लागणार असे दिसते. मुनिवर, शुभानंतर अशुभ आणि अशुभानंतर शुभ हा खेळ अनंत काळापासून चालत आलेला आहे. तो असा चालतच राहणार. देवा, मणिमल्लाच्या वधानंतर मल्लासुराचा ज्येष्ठ पुत्र कुंभक सुडाग्नीने जळतोय. त्याचा आकांत म्हणजे धरणीला सुद्धा कंप आणणार. आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्याचा जणू त्यांनी प्रणच केलाय. मुनिवर, आपल्याला योग्य वार्ता समजली आहे. आपण दैत्य कुळात जन्माला आलो ही व्यथा कुंभकाला होतीच, परंतु त्या व्यथेचं रूपांतर अहंकारामध्ये कधी झाले त्याचे त्याला समजले नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याला या अहंकारापासून जागृत करायला त्याच्या आसपासही कोणी नाही. असे कसे देवा? दैत्यांचे गुरु शुक्राचार्य हे देखील या वेळेला मौन का आहे? कुंभकाला समज देणे हे त्यांचे देखील आद्य कार्य नव्हे का? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. विवाहानंतर माणसाच्या आयुष्यात कोणती समस्या उद्भवणार आहे याबद्दल काहीही बोलण्यास महाशास्त्रींनी असमर्थता दर्शवली. काय करावे काहीच कळत नाहीये. कधी कधी माझ्याच पोटी जन्मलेल्या मुलीचं कोडं मलाच उमगू नये ह्याचं आश्चर्य वाटतं मला. ती कधी काय करेल हे सांगणेच अवघड. जेजुरीच्या वेशीवर जेव्हा तिने जेजुरीत पाऊल ठेवणार नाही अशी अट घातली तेव्हा अक्षरशः माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तीच गोष्ट राजप्रासादातही झाली. खंडेराय आणि समस्त मान्यवर राजप्रासादात उपस्थित असताना सर्वांसमक्ष माळसा तिची खूणगाठ पटवून देण्याबद्दल बोलती झाली. तिच्या चेहऱ्यावर हा आत्मविश्वास येतो कोठून? तिला हे सारं करण्याचं बळ कोठून मिळतं? कधी कधी तिच्या या वागण्याचं मला भय वाटतं. मायानंदा, कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही हे ध्यानात ठेवा. खरं तर खंडेराय जिचे पती असणार तिच्या आयुष्यात विवाहानंतर कसली समस्या असणार आहे? ह्या सर्व त्याच्याच लीला आहे. जे अटळ आहे ते घडणारच आहे. आपण केवळ कणखर मनानं त्याला सामोरं जायला हवं. हे सर्व जरी खरे असले तरी विवाह उपरांत तिच्या आयुष्यात कोणत्या समस्या उद्भवणार आहे या गोष्टीनं मन काही स्थिर राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. मला असे वाटते की तुर्तास तरी या सर्व बाबी बाजूला सारून म्हाळसा आणि खंडेराय यांच्या विवाह कार्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवं. इतकं प्रेम करतेस महादेवांवर आणि मलाच सांगायला इतका विलंब केलास. क्षमा असावी. तुझ्यामुळे मात्र आज एक गोष्ट मला समजली. महादेवांवर इतकं उत्कट प्रेम करणारं अजूनही कुणीतरी आहे. अन्यथा मला असं वाटत होतं की माझ्या इतकं प्रेम कोणी दुसरं करूच शकत नाही. पण तू माझा समज खोटा ठरवलास जयात्री. आपल्या दुःखाला मी कारणीभूत आहे हे शल्य मला आयुष्यभर चलत राहील.
मी महादेवांवर इतकं प्रेम का करते हेच मला कळत नाहीये. महादेव आता तुझ्यापासून फार दूर नाहीत. म्हाळसा, चला आता पुरे झाले. तिकडे सगळे आपली प्रतीक्षा करत असतील. आई तू जा, मी आलेच. म्हाळसा, अगं हा निर्जन परिसर आहे. काय करणार आहेस तू इथे थांबून? काही नाही, मला लतिकाशी बोलायचे आहे. ते मंदिराजवळ तुम्हाला सर्वांसमक्ष बोलता येणार नाहीये का? प्रत्येक वेळी तू म्हणतेस की मी तुला सांगत नाही. आता मी तुला सांगून जाते आहे तर तू ऐकत नाहीयेस. आई आलेच ना मी थोड्या वेळात. लतिका, तू हिच्या सोबत राहा. वेळी अवेळी शोधाशोध करायला लावू नका. आणि जे काही बोलायचे आहे ते लवकर आटपा. मी म्हाळसा. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. अनुमतीशिवाय मी बोलत आहे याबद्दल क्षमा असावी. काय ग, काय बोलायचंय आमच्या म्हाळसाला? जेजुरीत प्रवेश करण्याआधी मी एक अट घातली. राजवाड्यात खंडरायांसमक्ष साऱ्यांसमक्ष मी खूनगाठीची साक्ष मागितली. हे सगळं आठवताना मला असं वाटतं की माझं काही चुकलं होतं का? चूक आणि बरोबर असं ते नाही म्हणता येणार. पण एक गोष्ट मात्र नक्की, हा, माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. हे एवढं सगळं करण्यासाठी तुझ्यात बळ येतं कुठून? तुला लक्षात कसं येत नाहीये मला काय म्हणायचंय ते? हे सगळं घडल्याबद्दल मला खंडेरायांना क्षमा असावी असे म्हणायला हवे होते. एवढं सारं होऊन सुद्धा त्यांनी तुला त्यांची भार्या, पत्नी होण्याचा मान दिला. त्या अर्थी क्षमा मागण्याची वेळ निघून गेलीये असं मला वाटतं. आणि मला असा प्रश्न पडतोय की जरी आता तुला त्यांच्याशी बोलायचं झालं तरी आत्ता ते कसं शक्य आहे? लतिका, तू हो पुढे, मी आलेच. काय? अगं अक्का मला काय म्हणतील याचा विचार केलायस का तू? त्यांनी मला विचारलं की म्हाळसाला सोडून का आलीस, तर काय उत्तर द्यायचं मी? इतकं नाही करणार तू माझ्यासाठी? म्हाळसा, मी येते काही वेळात, मला एकटीला थांबू दे. ठीक आहे, पण कृपा करून काही गडबड करू नकोस. कधी कधी मला तुझी खूप भीती वाटते. लतिका, ठीक आहे, पण लवकर ये. हा, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.